गाईज वेलकम टू माय चॅनल. आज आपण बिग बॉसच्या एपिसोडमध्ये काय झालं, बिग बॉसमध्ये काय झालं त्याच्याबद्दल बिलकुल चर्चा करू नाही. तर या वीकमध्ये, पुढच्या वीकमध्ये घराच्या बाहेर कोण जाणार त्याच्याबद्दल डिस्कशन करून की कोणाचे चान्सेस सर्वात जास्त आहेत आणि आपल्याला आणि सुद्धा क्लिअर होऊन जाईल की कोण घराच्या बाहेर जाऊ शकते. ज्या प्रकारे यावेळेस नॉमिनेशन झाले, नॉमिनेशननी बिग बॉसने ज्या प्रकारे गुंतागांती असा इकडे असे काही पाट्या वगैरे एकमेकाच्या कड्यात दिला की कोणालाही काही वाचू शकत नाही. त्या सर्व गोंधळातून जे लोक वाचले ते म्हणजे फक्त राखी सावंत. राखी सावंत नॉमिनेशनमध्ये असली असती तरी काही फरक तर पडला असता नाही, कारण की ते टॉपमध्येच राहिली असती. दुसरी गोष्ट कोण आहे, अनुश्री राहिली असती तर खूप फरक पडला असता. आणि तन्वीचा असो या नसो फरक पडला नसता, कारण की तन्वीला सपोर्ट करणारे ऑडियन्स खूप आहेत. तर म्हणून म्हणत आहे की यावेळेस जाण्याचे चान्सेस सर्वात जास्त कोणाचे असतील तर यावेळेस नॉमिनेशनमध्ये जे आले आहेत ते म्हणजे रेवा, संस्कृती, दीपाली, सागर, प्रभू, विशाल आणि राकेश. मतलब सर्व तगडे तगडे लोक आले आहेत. परंतु जे आपले वाईल्ड कार्ड एंट्री आहेत ना, वाईल्ड कार्ड जे वाईल्ड बनून आले आहेत ते पूर्ण फुसके आहेत. मतलब एवढे फुसके आहेत की जो आपला फटाका असते ना तो तरी थोडासा वाजते आणि मग फुस होते. मतलब आपले 2 रुपये तरी वसूल होतात. परंतु ह्यांना येऊन तो बिग बॉस असा संताप करत असेल, अरे कशाला आणलो रे बाबा, कशाला आणलो मी ह्यांना, काही करत नाहीयेत हे, काही करत नाहीयेत, कशाला आणलो. संस्कृती आणि रेवामधून मला सर्वात जास्त जो गाजू शकते शो मला तो वाटला होता ते म्हणजे होती संस्कृती. की या संस्कृती तर मतलब फोडणार आहे, संस्कृती सोडणार नाही. संस्कृती ज्या प्रकारच्या फायर, अँगर, अग्रेशन, आय जस्ट लव्ह इट. मला वाटलं भाई यावेळेस संस्कृती फोडणार आहे. परंतु जशीच ती घरामध्ये आली ती एवढी फुसकी आहे, मतलब एवढा फुसका बाम आहे यार. लिटरली पहिल्या वीकमध्ये विशालसोबत तिनं काही गोंधळ केलं, चाबीसोबत त्याच्यामध्ये चांगलं स्टँड घेतलं तिनं प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर ती हरवलीच ना. इकडे चालत आहे तिची ना तिकडे चालत आहे. विशाल पण तिला वाईट तिला हळहूड करते, इकडे पण तिचे काही जमत नाही आहे. आणि सर्वात जास्त तिच्या जडणं सुरू असेल ते म्हणजे रेवासोबत खूप जडत आहे. तिच्या कॉम्पिटिशनच रेवा आहे. किंवा जेव्हा नॉमिनेशनमध्ये होते तिच्या पहिला हाच होता की मी नॉमिनेशनमध्ये आलो ना तर रेवा सुद्धा नॉमिनेशनमध्ये आल्या पाहिजे, कारण की माझ्यापेक्षा वीक असू शकते ती म्हणजे रेवा. आणि रेवाचा सध्या चांगला गेम चालू आहे. किंवा अनुश्रीसोबत चुगली करताना आपल्याला पकडली गेली संस्कृती. मतलब म्हणजे ते असे कन्व्हर्सेशन करत होते की रेवाचा काय गेम आहे त्या राकेश शिवाय, त्या ग्रुपमध्ये काय गेम आहे. म्हणजे आपण कसं दुसऱ्यांना जडायला सुरुवात करतो ना, तर मग आपण एक मैत्री पकडतो आणि मग त्या मैत्रीसोबत आपण त्या व्यक्तीची चुगली करतो आणि मग आपल्याला थोडंसं चांगला वाटते की अरे आपण आता चुगली गेलो, आपलं वाईट बोललो, आता थोडा चांगला वाटते. त्याच प्रकारे संस्कृती रेवाची चुगली करत असते किंवा रेवाला जडत असते, कारण की हिचा गेम थोडा बहुत दिसत आहे, थोडा बहुत हिचा अग्रेशन म्हणा, टास्कमध्ये म्हणा, फायर म्हणा, चांगली दिसत आहे रेवा ॲज कम्पेअर टू संस्कृती. म्हणून संस्कृती खूप जडत आहे आणि संस्कृतीचा हाच प्रयत्न आहे की रेवाला कशी मी नॉमिनेशनमध्ये घालीन आणि वाचीन. परंतु आता रिसेंट जे वोटिंग ट्रेंड्स आहेत त्याच्याकडून आपल्याला स्पष्ट होऊन जाईल की कोण घराच्या बाहेर जाणार आणि कोण घराच्या अंदर राहणार. पहिलं जो कंटेस्टंट आहे ज्याला सर्वात लोएस्ट मतलब बिचारा कामातून गेलेला माणूस आहे ती आहे म्हणजे संस्कृती. ऑलरेडी संस्कृती, कारण की संस्कृतीचा गेम नाही आहे, संस्कृतीचा टास्क नाही आहे. संस्कृती कशामध्ये दिसत नाही. संस्कृती संतूर साबण नाही, संस्कृती सॉरी ससा, आपण ससा म्हणू शकता. ससाचा काही गेम नाही आहे, ससाचा काही टास्क नाही आहे, ससाचा काही बॉन्ड नाही आहे, ससाला कोणी ओळखत नाही, ससाला कोणी इम्पॉर्टन्स देत नाही आहे, ससाचा काहीही मुद्दा नाही आहे, ससाचा काहीच नाही आहे. म्हणून ससा चुपचाप आपल्या घराच्या बाहेर जायला रेडी झालेला आहे. 2 वीकमध्ये ससा आपली वाढ मोकळी करून ससा घराच्या बाहेर जायला रेडी आहे, कारण की एकही लोक तिला ओट देत नाही आहेत. दुसरी जे लोक आहेत जे दुसऱ्या पोझिशनवर म्हणू शकतात ती म्हणजे रेवा आहे. कारण की हे जे वाईल्ड कार्ड येतात ना ह्यांची जे फॅन फॉलोइंग आहे तेवढी राहत नाही. जे बाकीचे कंटेस्टंट आहेत, जो 1.5-2 महिना कंटेस्टंट आहेत, जे मेहनत करतात नॉमिनेशनमध्ये, टास्क म्हणा, त्यांची एक पर्सनॅलिटी असते ना, ते आपल्या डोक्यांमध्ये ॲज अ ऑडियन्स आपण रोज बघतो त्यांना सवय होऊन जाते बघण्याची. तर जे नवीन लोक येतात ना त्यांच्यासोबत आपण तेवढे रिलेट फील नाही करत की यार ह्यांना वोट देऊ का नको देऊ. पण ते पहिलेपासून आहे, 2 महिन्यापासून आहे, त्यांच्यासोबत आपली चांगली स्ट्रॉंग बॉन्डिंग होते ॲज अ ऑडियन्सची. तर वाईल्ड कार्डसोबत तेवढी स्ट्रॉंग बॉन्डिंग होत नाही. म्हणून टॉप बॉटममध्ये जे लोक असतील ना ती म्हणजे रेवा आणि संस्कृतीच आहेत. मतलब याकडे पुकडे, परंतु बॉटममध्ये ह्या दोघेच असू शकतात. त्याच्यानंतर जे नॉमिनेशनमध्ये आहे जे लोक कॉमन आहे ते म्हणजे आहे दीपाली आणि सागर तुम्ही मागच्या वेळेस एपिसोडमध्ये बघाल तर सागर बॉटममध्ये होता, लिटरली बॉटमपासून वाचून आलेला होता. आणि दीपाली सुद्धा नॉमिनेशनमध्ये मागच्या नॉमिनेशनमध्ये बॉटममध्ये नव्हती पण नॉमिनेशनमधून वाचून आली होती. म्हणून हे कसं असतं ना, एक तर वर आणि एक तर खाली राहू शकते. मतलब सेकंड पोझिशनवर, मतलब दीपाली वर राहू शकते आणि सागर खाली राहू शकते. पण कोणी मग कसा वोटिंग ट्रेंड इकडे तिकडे होत राहते, असा लुमी काय म्हणतात व्हायब्रेशन वर खाली त्या दोघांमध्ये स्वीप होऊ शकतात, एक खाली समोर येऊ शकतात, पण दोघं सेमच आहेत. आणि सर्वात जो
थर्ड पोझिशनवर आहे म्हणजे ज्याचा रेवा आणि संस्कृतीचा एक ग्रुप जे एकदम बॉटममध्ये आहे. दुसरा ग्रुप आहे दीपाली आणि सागर जो सेकंड ग्रुपवर आहे, जो शिफ्ट होऊ शकतात. आणि थर्ड पोझिशनवर आहे तो म्हणजे प्रभूची वोटिंग ट्रेंड. यार प्रभूला कोणी मतलब प्रभूची जे फॅन फॉलोइंग आहे, प्रभूला ज्या प्रकारे सपोर्ट येत आहेत, ज्या प्रकारे लोक त्याला प्रेम करतात आणि ज्या लोकांप्रकारे वोटिंगपासून त्याला वाचवत आहेत, लिटरली एवढीच वोटिंग राहील ना तर टॉप 5 मध्ये जाऊ शकते. कारण की त्याचा एवढा सपोर्ट आहे महाराष्ट्राचा, एवढा त्याला लोक वोट करतात. लिटरली प्रभूपासून मतलब लिटरली आय लव्ह प्रभू. काही करो या नको करो, आय लव्ह प्रभू. आणि प्रभूला लोक वोट देत आहेत, त्यामुळे तो थर्ड पोझिशन येते. आणि द फर्स्ट अँड फायनल पोझिशन आपण विचार करू शकता, अख्खा महाराष्ट्र कोणाला वोट देणार असाल तर विशाल टॉप 2 मध्ये येईल. टॉप 2 मध्ये आहे विशाल आणि टॉप 1 मध्ये आहे राकेश बापट. ऑलरेडी राकेश बापट, कारण की ज्या प्रकारे विशालचा गेम चाललेला आहे तो एक कितीही म्हटलं तरी तो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट वाटेल, कितीही म्हटलं तरी तो निगेटिव्ह एनर्जी वाटते, कितीही म्हटलं तरी तो एक असते ना त्याची विकृत बुद्धी आहे. मतलब आपला गेम चांगला झाला नाही तर दुसऱ्यांच्या मग नासाडी करणे, मग दुसऱ्यांना वाईट लागणे, कितीही म्हटलं तर एक निगेटिव्ह वाईब आहे. आणि कितीही म्हटला किती त्याला तुम्ही साबणीनं धुवायचा प्रयत्न केला तरीही तो वाईटच आहे. तो फक्त आजच्या तुम्ही भांडणामध्ये बघत असाल राकेशसोबत जेव्हा भांडण झालं, किती बीप बीप बीप, किती शिव्या, किती गाडी, किती सुरसुरी लागली. राकेशनं त्याला नॉमिनेशनमध्ये घातलं, परंतु राकेशच्या तोंडातून एकही शब्द बाहेर निघाला नाही. त्यानं म्हटलं अरे शांत राहू, शांतप्रमाणे बोलून, अरे शिव्या वगैरे देऊच नको, तूच वाईट देशील. ह्याच्यावरून समजून येते की कोणाची पर्सनॅलिटी कशी आहे. तुम्हाला कधी बिग बॉस जिंकायचे असेल तर ऑल अबाउट द पर्सनॅलिटी, आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही माणूस म्हणून कसे आहात जे ते लोकांना कळलं आणि पटलं तर तुम्ही मग तुम्हाला कोणीच घराच्या बाहेर काढूच नाही शकत. तुम्ही किती वेळा नॉमिनेशनमध्ये या, किती वेळा काही करा, पण नॉमिनेशनमधून तुम्हाला कोणी बाहेर काढू शकत नाही. ज्या प्रकारे राकेशनं स्टँड घेतला होता की कितीही लोक येऊत, काहीही करो, मी चांगले काम केलं असेल, मी चांगलं टास्क परफॉर्म केलं असेल, मी चांगला दिसत असणार तर मी वोटिंगमध्ये वाचणार, आणि मी चांगलं केलं नसेल तर इव्हेंच्युअली मी घराच्या बाहेर जाणार. आज नाही तर उद्या नाही तर परवा मी जाणारच आहे, तर मी वोटिंगला वगैरे नॉमिनेशनपासून घाबरत नाही. त्याच प्रकारे राकेश बापट सर्वात पहिल्या पोझिशनवर आहे आणि सेकंड पोझिशनवर विशाल आहे. परंतु हे जे बाकीचे बॉटममध्ये आहेत, मला तरी पर्सनली असं वाटतं की रेवा वाचायला पाहिजे, कारण की रेवामध्ये ते तिचे टास्क बघा, तिचं काहीतरी भांडण बुंडणं, तिचा जो मला मजा येते रेवाला बघायला. लिटरली ते सुंदर पण आहे आणि तिला ड्रेसअप करायला किंवा तिला आजूबाजू असले तर चांगला मजा येते. अजून ते राखीसोबत चिडचूड काहीतरी असते, ते त्याच्यामध्ये मजा येते. आणि मला वाटते की संस्कृतीच्या तसंही काम नाही आहे, असो नसो गेली तरी काही फरक पडत नाही. आणि दुसरा जो व्यक्ती आहे ज्याला गेला तरी काही फरक नाही पडत, तो म्हणजे आहे सागर. मला नाही फरक पडत, लिटरली मला नाही वाटत की तो असो की नसो, फक्त तो विशालची पूज बनलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच काम नाही आहे. आणि त्याला कोण वोट देत आहे, कोण त्याला वोटिंग करत आहे, आय डोंट नो. ज्यांना लोकांना आवडते ते देत आहेत, आय अप्रिशिएटेड दॅट. परंतु ॲज अ ऑडियन्स मला वाटते की तो बॉटममध्ये असला पाहिजे आणि संस्कृती आणि सागरचा प्रवास खतम झालेला पाहिजे. कारण की ते असले शोमध्ये नसले शोमध्ये काहीही फरक पडत नाही. हे ऑल अबाउट वोटिंग ट्रेंड्स आहेत. अजून 2 दिवस आहेत, आपण वोट करून समोर मागे होऊ शकता सर्वजण. परंतु तुम्हाला काय वाटते कोण गेल्या पाहिजे घराबाहेर, किंवा कोण पात्रता आहे, कोणाला वाचायला पाहिजे, तुम्ही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.